आहे. यांना पाय कट केलेला आहे. यांना शुगर बीपी आहे. उद्या मंगळवारी ऑपरेशन आहे यांच्या डोळ्याचं, तरी पण आम्हाला पैसे दे नाही ते. मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारवड मानला जाणारा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सध्या एका वेदनादायी घटनेमुळे चर्चेत आला आहे. कारखान्यात तब्बल 30 वर्षे सुरक्षा रक्षक म्हणून प्रामाणिक सेवा बजावलेले रमेश दाजी कोळी आज सेवानिवृत्तीनंतर न्यायासाठी कारखान्याच्या दारात बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आयुष्याची 3 दशके कारखान्याच्या सेवेत घालवलेल्या या कर्मचाऱ्याला आज आपल्या हक्काच्या थकीत पैशांसाठी वारंवार कारखान्याचे दरवाजे ठोठावावे लागत असल्याचा आरोप आहे. वाढते वय, आजारपण आणि घरची हालाखीची परिस्थिती या सगळ्या संकटांमध्येही रमेश कोळी यांनी न्यायाची आशा सोडलेली नाही. मात्र अखेर संताप अनावर झाल्याने त्यांनी कुटुंबासह कारखान्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून काही वेळ कार्यालयाचे कामकाजही बंद करण्यात आले. आमच्या थकीत पैशांचा तात्काळ निर्णय झाला नाही तर कुटुंबासह आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. हा केवळ रमेश कोळी यांचा प्रश्न नसून अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही हीच वेदना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सहकाराच्या नावावर उभे असलेल्या या कारखान्याचे संचालक मंडळ या कर्मचाऱ्यांना न्याय देणार का, हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. मी दामाशीचा कर्मचारी रमेश दाजी कोळी उचेठाण. मी आपल्या या कारखान्यात 31 वर्ष सेवा केली आणि 9-10 महिने झाले मी सेवानिवृत्त होऊन मला अद्याप माझं फायनल बिल दिलं नाही. आणि मागणी केल्यानंतर आरेरावीची भाषा बोलतात आणि मला दवाखान्याचा त्रास आहे. माझ्या बरोबर सगळे फायले आहेत, माझ्या कागद आहेत सगळी, माझ्या कुटुंबाची, माझ्या आपदा मुलकाची. माझा ऍक्सिडेंट होऊन माझा पाय कट झालेला आहे. त्यामुळं मला कामधंदा तर करता येत नाही आणि मला माझ्या पाठीमागे दवाखाना लागलाय. माझ्या मणक्याचा आजार आहे, माझ्या कमरेला बेल्ट आहे, मणक्याचा मोठा आजार आहे. मला मिरजचा दवाखाना चालू आहे. वारंवार मागणी केली तरी चेअरमन त्याची काय दखल घेत नाही. माझ्या कुटुंबाचं उपासमारीची वेळ आली आहे, मागून बी दिली म्हणून मी हे निर्णय सगळ्यांना मी पोचले. नक्की आजचा निर्णय काय घेतला? निर्णय म्हणजे आज मी सगळ्यांना, कलेक्टर साहेबांना, पोलीस स्टेशनला, तहसीलदार, आमदार साहेब, मुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांना अगोदर कळवलं मी 2-4 दिवसांना. आणि कारखान्याला मी अगोदर मागच्या 2-4 दिवस कळवलं मी असं करायला लागलोय, माझं पैसे द्या, मला दवाखान्याला जाऊ द्या. तरी माझी 2-3 दिवसात मी दखल न घेतल्यामुळं मी आज ऑफिस समोर मी, माझी बायको, माझे नातू आम्ही बसून आम्ही ऑफिस, माझं पैसे दिल्याशिवाय ऑफिस तुम्ही ओढू नका, मला कामकाज करू नका, माझं पैसे द्या, मला दवाखाना करू द्या, कृपया मला हात जोडून मला विनंती आहे अशी मागणी करून मी त्यांनी काय मला त्याची दखल घेतली नसल्यामुळं मी आज ऑफिस बंद करून ऑफिस समोर बसलो. मी काय कामकाज चालू देत नाही असं सांगितलं त्यांना. मंगल रमेश कोळी यांचा मणक्याचा आजार आहे, यांना डोळ्याचा आजार आहे, यांना पाय कट केलेला आहे, यांना शुगर बीपी आहे. उद्या मंगळवारी ऑपरेशन आहे यांच्या डोळ्याचं, तरी पण आम्हाला पैसे दे नाही ते. मागणी केली आहे आम्ही, चेअरमन पैसे जाऊन मागणी केलेली आहे. शिवानंद पाटील. माझे वडील सिक्युरिटी विभागामध्ये काम करत होते, ते आता सेवानिवृत्त झालेत आणि त्यांना मणक्याचा आजार, डोळ्याचा आजार, बीपी, शुगर आणि ऍक्सिडेंटमध्ये पायाची बोटे गेलेली आहेत. वारंवार आम्ही कारखान्याकडे पत्र देऊन मागणी करून सुद्धा त्यांनी काय त्याची दखल घेतलेली नाही व त्यांची राहिलेली पगार दिलेली नाही. त्यामुळे आम्ही, माझं कुटुंब, माझे वडील, आई, मुलगा, आम्ही कारखान्याचे कामकाज चालू देणार नाही असं आम्ही पत्र दिलं होतं, तरी त्यांनी याची काही दखल घेतलेली नाही. याची दखल घेऊन माझ्या वडिलांना आजारापासून मुक्त करावे अशी माझी विनंती आहे. काय मागणी बोला? माझी मागणी काय आहे, आता एमडी साहेब म्हणते 200-250 कर्मचारी आहेत, त्यांचे पैसे देणार आहे, किती दिवसापासून देणार आणि त्याची नियमावली काय आहे? रिटायर झाल्यानंतर, कामगाराची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांचं फायनल पेमेंट आहे, त्यांनी अगोदर दिलं पाहिजे. त्यांना व्यापाऱ्याची त्यांनी देते, शेतकरी त्यांनी देते, कामगाराची पगार आहे त्या, आणि जाणून बुजवून त्या रिटायर कामगाराला, कारण कामावर नाहीत, त्यांना पैसे कशासाठी द्यायचं? कार्यकारी संचालक काम आहे त्यांचं, वेळेच्या पैसे द्यायचं. आणि आता गेल्या महिन्यात आमचा एक वॉचमन पाय सुजून दवाखान्यातून एक मिळाला आहे, पाय 800 म्हणून कर्मचारी आहे, पाय सुजून आळे पडून मिळाले, त्या दवाखान्याला पैसे दिले नाहीत. मला आता मी कमीत कमी 5-6 महिने माझ्या आजारांची दिसतोय मी, तरी सुद्धा मला हे पैसे दिले नाहीत. आणि मला प्रत्येक कर्मचारी होतं मत आहे, आमच्या साखरला विचारलं 10,000 म्हणल्यावर हे 6 महिन्याला 10,000 द्यायचं.
मग आमच्या लेकरबाळांनी खायचं का ना आम्ही पोट जगायचं आम्ही कसं? साहेब त्यांनी आता कॅमेरा समोर आरोप केलाय, त्याला काय बघताय? नाही, आपण असं प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्याची गरज पाहून आपण त्याला अडचणीच्या ह्याच्या पण आपण मदत केलेली आहे. त्यांचा गंभीर आरोप आहे की मदत करत नाही तुम्ही आहात आणि एक वॉचमॅन उपचारा वाचून नाही, ते त्याचा वैयक्तिक आजार होता. त्याचा वैयक्तिक आजार होता, त्याला बीपी शुगर ते काय असेल ते तो विषय वेगळा आहे. त्याचा ना ह्या कारखान्याशी काही संबंध नाही. तो त्याच्या आजाराने त्याच्या बाहेर पैसे दिले असं मी दवाखाना केला नाही, असता तो ना. विषय नाही. तो कारखान्याच्या बाहेर त्याची आकस्मिक मृत्यू झाला. त्याचा ना ह्या घटनेशी काही संबंध नाही. तो बऱ्याच दिवसापासून ह्या रोगाची झुंज करीत होता, तरी बी कारखान्याने त्याला कामावर ठेवलं. त्याला एवढं गंभीर आजार असताना सुद्धा आम्ही त्याला मदत केली, शेवटपर्यंत त्याला ट्रीटमेंट दिली. त्याचा मुलगा बी आम्ही त्याचा ह्याच्यामध्ये घेतला आणि हे आम्ही पूर्ण सहकारी कारखाना करतोय आणि कारखान्याची नेहमी सहकार्याची भूमिका प्रत्येकाशी आहे आणि इथं पुढे राहील.